आहेत आपल्यासोबत मतीनजी, आपण बघत आहोत हा सामना खरं तर रंगतदार झाला होता. मातीतला सामना हसत खेळत पार पडला. मात्र या दुसऱ्या जेव्हा मॅटवर सामना सुरू झाला त्यावेळेस असं काय घडलं, काय वाटतं तुम्हाला या निर्णयानंतर? आणि शिवराज राक्षेची देखील आक्रमक भूमिका इथे बघायला मिळते. एकूणच ही जी लढत होती ती महत्वाची मॅटवरची अंतिम लढत होती आणि याकडे सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु ज्यावेळेस कुस्ती सुरू झाली आणि पृथ्वीराजनं ढाक डावाचा प्रयोग केला आणि ढाक डाव मारल्यानंतर अप टू डाऊन शिवराज राक्षे आला आणि एकूणच 4 गुणांची तिथं ऍक्शन होती आणि ढाक डाव मारल्यानंतर पंचांना ही खात्री करावी लागते की त्या मल्लाचा जो डाऊन जो मल्ल आहे तर त्याचे दोन्ही खांदे समांतर मॅटला चिकटलेले आहेत की नाही. तर जर समांतर पद्धतीने जर दोन्ही खांदे टेकलेले असतील तर पराभूत, चितपटीनं पराभूत अशा पद्धतीचा निकाल दिला जातो. परंतु ज्यावेळेस पृथ्वीराजनं ढाक डाव मारला आणि शिवराज खाली पडला तर त्यावेळेस पंचांनी थोडीशी खात्री करायला हवी होती की त्याचे दोन्ही जे खांदे आहेत ते खाली मॅटला समांतर पद्धतीने टेकलेले आहेत का नाही. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमानुसार पंच काय करतात तर त्याच्या खांद्याच्या हात खाली घालतात आणि ते दोन्ही पद्धतीनं खांदे टेकलेले आहेत का नाही ते पाहतात. परंतु या दृश्यामध्ये जर पाहायला गेलं तर असं दिसतंय की पंचांना थोडासा हात किंचित आत घातला आणि लगेच बाहेर काढला आणि जरासं गडबड केली निर्णय देण्यामध्ये. थोडंसं थांबावं पाहिजे होतं पंचांनी आणि थोडंसं 5-10 सेकंद जर थांबली असती तर एक वेगळा आणि स्पष्ट निकाल आपल्याला दिसला असता. परंतु तसं न करता पंचांनी थोडीशी गडबड पंचांकडून झाली अशी म्हणायला हरकत नाही. आणि ही जो ढाक डाव जो मारला होता पृथ्वीराजने त्याला 4ची ऍक्शन होती आणि 4 गुण दिले गेले असते. परंतु चितपटीनं निर्णय देत असताना पृथ्वीराजनं पूर्ण चॉक मारून त्याला अगदी स्थिर स्टॉप केलं होतं राक्षेला आणि हा निकाल झटपटीनं निकाल दिल्यानंतर शिवराजची मागणी होती की मला ऍक्शन रिप्ले दाखवा आणि त्या रिप्लेमध्ये काय दिसतंय तर ती मागणी देखील शिवराजची मान्य करायला हवी होती. परंतु ती मान्य झाली नाही आणि एकूणच त्याचं जी हिंसक प्रतिक्रिया आली शिवराजची आणि समर्थकांची तर शिवराजची ती देखील कृती चुकीची आहे असं म्हणता येईल आणि शिवराजला ऍक्शन रिप्ले दाखवायला हवा होता असं देखील इथे म्हणता येईल. आणि एकूणच जर पाहायला गेलं आपण तर पंचांनी थोडंसं थांबायला होतं निकाल देण्यासाठी आणि स्पष्ट निकाल ज्यावेळेस स्थिर पद्धतीनं दिसला असता त्यावेळेस जर निकाल दिला असता तर हा संभ्रम दूर झाला असता दोन्ही मल्लांमधील आणि प्रेक्षकांमधील. निश्चितच मतीनजी, त्यामुळे आता पुढे काय होते बघावं लागेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.